शाळा कॉलेजेस आता सुरू होणार आहेत आणि ॲडमिशनची धुमाकूळ चालू आहे. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असणं, डोमेशियल सर्टिफिकेट असणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना फीजमध्ये सवलत मिळते आणि ॲडमिशनमध्ये प्राधान्य मिळतं. म्हणून आम्ही त्याच्याबरोबर उत्पन्नाचा दाखला आणि डोमेशियल रहिवाशाचा दाखला आणि त्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकाचा दाखला या तिन्ही गोष्टी ॲट ए टाईम आम्ही देत आहोत. ज्येष्ठ नागरिकच्या दाखल्याने त्यांना जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व आयुष्यमान भारत योजना आहे किंवा एस टीमध्ये सवलत आहे किंवा याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सवलती आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक यात्रेचे सवलत अशा वेगवेगळ्या सवलती त्यांना मिळतात. या सर्वांचं आयोजन आता आम्ही ते केलेलं आहे. आमची टीम आहे, मीनाताई पानमन, मनोहर देसाई आणि त्यांची आमची सर्व टीम आहे. प्रचंड मेहनत करून यावर्षी आम्ही वेगळी सिस्टम केली की अगोदर सर्वांना फॉर्म भरून घेतले आणि रात्रभर तहसीलदार कार्यालयाने आम्हाला त्यामध्ये मदत केली आणि आज मला वाटतं हा रेकॉर्ड होणार आहे मुंबईमधला की ॲट ए टाईम 700 दाखले एका दिवसात 700 दाखले वाटण्याचा आमचा रेकॉर्ड असेल. सरकारी काम आहे ते म्हणतो ना 6 महिने थांब असा प्रश्न देखील उपस्थित होतो. पण आज तुम्ही एकच दिवसामध्ये 700 लोकांना फॉर्म दिलेले काय? त्याच्याकरता आम्ही 8 दिवस अगोदर माझी सर्व जी टीम आहे ना, गटप्रमुख, शाखा प्रमुख, नगरसेवक, उपविभाग प्रमुख, हे सर्व जी टीम आहे विभाग प्रमुख, त्या टीमनी प्रचंड मेहनत घेतली आणि घरोघरी जाऊन ज्या विद्यार्थ्यांना गरज होती आम्ही बॅनर लिहिले होते आणि घराघरात पॅम्पलेट टाकले. ज्यांना गरज होती त्यांनी ते फॉर्म भरून दिले, ते त्यांचे फॉर्म घेतले, त्यांचे फॉर्म चेकिंग करून घेतले. एक एजन्सी आहे दीपक पारवेची, हेच काम करत असते, त्यांच्याकडून चेकिंग करून घेतले. चेकिंग करून घेतल्यानंतर तहसीलदार कार्यालयाची त्यांची जी प्रमुख होती त्यांना आम्ही इकडे बोलून घेतलं, त्यांच्याकडून ते चेकिंग करून घेतले, अपलोड करून घेतले, पूर्णपणे PDF करून घेतले आणि त्यांच्याकडे दिले. 4 दिवस अगोदर दिले तेव्हा त्यांनी ते सर्व पूर्ण चेकिंग करून दाखले काल तयार करून ठेवले आणि ते दाखले आज एका दिवसात, म्हणून आम्ही एका दिवसात देऊ शकलो. नाहीतर आज तुम्ही बघितलं असलं आज पण गव्हर्नमेंट सर्व डाऊन आहे, आज काय होऊ शकलं नसतं. आणि पूर्वपासून आम्ही तयारी केली म्हणून सर्व काम आजच्या आज एका दिवसात देऊ शकतो. दादा, शिंदे साहेब सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि वच्चू कडवी यांनी मागणी केली आहे की फडणवीस साहेबांच्या परमिशन करा आणि शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. हे वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे, ते जे निर्णय घेतील ते योग्य घेतील. शिंदे साहेब तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे नेते आहेत. जो वरिष्ठांनी निर्णय घेतला असेल तो सर्वांना मान्य असेल. कुठल्या पक्षाला वाटत नाही आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून, सर्वांनाच वाटतं. RPIचे आठवले साहेब पण बोलतात मला मुख्यमंत्री करा म्हणून. मुख्यमंत्री ही पोस्ट आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.